झी मराठी, चर्चा ही होणारच. श्री बाहुबली ब्रह्मचर्य आश्रम व विद्यापीठ बाहुबली यांच्या 92व्या वर्धापन दिनानिमित्त आषाढ शुद्ध द्वितीया गुरुवार रोजी विविध धार्मिक, सांस्कृतिक व संस्कार प्रधान कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. आचार्य श्री शांतीसागरजी महाराज प्रवचन हॉल बाहुबली इथं हा वर्धापन दिन सोहळा अत्यंत भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यास परमपूज्य आचार्य 108 श्री सुयश सागरजी महाराज, परमपूज्य मुनी 108 श्री सुयोग सागरजी महाराज, परमपूज्य मुनी 108 श्री सहिष्णु सागरजी महाराज, परमपूज्य आर्यिका 105 श्री अनुश्रुत मती माताजी, परमपूज्य 105 श्री शुद्धोंश्री माताजी, परमपूज्य 105 श्री सविंती श्री माताश्री, परमपूज्य 105 श्री सुदृष्टीश्री माताजी, परमपूज्य शुल्लक 105 श्री सुभद्र सागरजी महाराज तसेच परमपूज्य शुल्लिका 105 श्री सुधृत्री श्री महाराज माताजी यांचं मंगल सानिध्य लाभलं. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 7 वाजता जिनेंद्र अभिषेक व पूजनाने झाली. त्यानंतर विद्यारंभ करिष्यामी या सुक्तीप्रमाणे गुरुकुलातील विद्यार्थ्यांवर संस्कार विधी त्यागी गणांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे संचालक गोमटेश बेडगे यांनी उपस्थितांचं स्वागत करून प्रास्ताविक केलं. गुरुकुल शिक्षण पद्धतीचं महत्त्व, विद्यार्थ्यांच्या चारित्र्य निर्मितीसाठी आवश्यक असलेले संस्कार आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाची गरज याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केलं. यावेळी बालविकास विद्या मंदिर बाहुबली यांच्या वतीनं प्रकाशित करण्यात आलेल्या भद्रदास दिनदर्शिकेचा मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. विद्यार्थी मनोगतामध्ये शिशु वर्गातील प्रिशा चौगुले, माध्यमिक विभागातील इयत्ता 9वीची विद्यार्थिनी स्वरा लांडे हे गुरुकुल शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वात होणाऱ्या सकारात्मक बदलांविषयी विचार मांडले. मंगल आशीर्वचनात परमपूज्य 105 श्री शुद्धोंश्री माताजी यांनी आचार्य संमतभद्र महाराजांनी दिलेल्या शिकवणीचं प्रत्यक्ष जीवनात आचरण करण्याचं महत्त्व अधोरेखित केलं. गुरुकुल परंपरा ही भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा आहे, ती जतन करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर परमपूज्य आचार्य 108 श्री सुयश सागरजी महाराज यांनी विद्यार्थ्यांनी गुरुकुलात शिक्षण घेण्याचं महत्त्व विशद केलं. नैतिक शिक्षणाबरोबर धार्मिक, संस्कारमूलक आणि व्यावहारिक शिक्षण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यावश्यक असल्याचं त्यांनी प्रतिपादन केलं. आधुनिक शिक्षणासोबत मूल्य शिक्षणाची जोड दिल्यास समाजात सुसंस्कृत, चारित्र्यवान आणि जबाबदार नागरिक घडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमास उपसंचालक प्रकाश नाईक, बालविकास विद्या मंदिरचे चेअरमन तात्यासाहेब अथने, शालेय समितीचे सचिव ऋषभनाथ मलिकवाडे, सहसचिव सुरेश चौगुले, संस्थेच्या विविध शाखांचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, गुरुकुल स्नातक विद्यार्थी, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन स्मिता नेटवे आणि प्रदीप धोत्रे यांनी केलं. शेवटी मेरी भावना या प्रार्थनेनं कार्यक्रमाची सांगता झाली. कुंभोज प्रतिनिधी विनोद शिंगे.